नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब त्यांच्या आईसह मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. 20 वर्षांनंतर राज ठाकरे आईंना घेऊन मातोश्रीवर आले. ठाकरे बंधूंमध्ये स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंमधील संभाव्य एकत्र येण्यावर प्रतिक्रिया देताना उद्धवजी आणि राजसाहेब हे कुटुंबीय आहेत. दिवाळीसारख्या सणावर परिवार एकत्र यावा याकडे राजकारणासारखं पाहू नये असं स्पष्ट मत व्यक्त केलंय. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्यात. खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पी चिदंबरम यांच्यावर टोकाची टीका केली. त्यांनी ऑपरेशन ब्लू स्टार आणि ऑपरेशन सिंदूर या संदर्भात मोदींवर निशाणा साधला, तर चिदंबरमवर भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप देखील केलाय. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात घरफोडीची घटना घडली. व्यापाऱ्याच्या घरातून सोनं आणि रोकड लंपास करण्यात आली आहे. घराचं लॉक तोडत चोरट्यांनी डल्ला मारलाय. पुण्यात मनसेनं बंद पाडला पब. नियम डावलून दारू विक्री सुरू असल्याचा मनसेकडून आरोप करण्यात आलाय. खालापूर तालुक्यातील तांबाटी येथील 2008 पासून बंद असलेल्या सेंटोजेन एक्सपोर्ट लिमिटेड कंपनीच्या कामगारांना अद्याप वेतन मिळालेलं नाही. कामगारांनी न्यायालयीन लढाई सुरू ठेवत कंपनीची जमीन कोणीही खरेदी करू नये अशी मागणी करत व्यवस्थापनाविरोधात निषेध नोंदवलाय. सोलापूरच्या जेल रोड पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांकडून 5 लाखांच्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणलाय. पोलिसांनी 4.10 लाखांची रोकड जप्त केली असून उर्वरित रक्कम त्यांनी खर्च केल्याची कबुली दिली आहे. बीड जवळील मुर्शिदपूर येथे 17 वर्षीय मुलीच्या बालविवाहाची माहिती मिळताच बाल कल्याण समिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत विवाह थांबवला. दोन्ही कुटुंबियांनी सहकार्य करत विवाह रद्द केलाय. उल्हासनगरच्या गांधी मार्केट परिसरात पोलिसांनी मोनिका हॉल जवळ बेकायदा फटाक्यांचा साठा उघडकीस आणत 3.33 लाखांचे फटाके जप्त केलेत. फटाके परवानगीशिवाय रहिवासी भागात साठवले होते. पोलिसांनी गाळा सील करून गुन्हा दाखल केलाय. मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनर ट्रक उलटल्यानं दोन्ही दिशांची वाहतूक ठप्प. अपघातामुळे 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. गोंदिया शहरातील आंबेडकर चौक ते आंबाटोली मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था गंभीर झाली असून मोठमोठे खड्डे आणि पावसामुळे अपघातांचं प्रमाण वाढले. नागरिकांनी तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी रोग आणि किड्यांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत. आधी पावसामुळे झालेलं नुकसान, आता पिकांच्या नाशामुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक अक्षरशः वाया जाते. बीडच्या आगर नांदूर गावातील पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पुण्यातील समर्थ युवा प्रतिष्ठानने किराणा किटचं वाटप केलंय. या उपक्रमामुळे पूरग्रस्तांची दिवाळी गोड झाली असून ग्रामस्थांनी संस्थेचे आभार मानले. बीडमधील संत भगवान बाबा चौकामध्ये वंजारी समाजाने मराठा समाजासाठी लागू झालेला हैदराबाद गॅझेट वंजारींसाठीही लागू करण्याची मागणी करत जोरदार आंदोलन केलं. आंदोलनकर्त्यांनी मागणी न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. नवी मुंबईतील खारघर सेक्टर 34 मधील ट्रायसिटी सिम्फनी इमारतीच्या 18व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. नंदुरबारच्या शहादा बाजार समितीच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त शेतकरी मेळावा आयोजित केला गेला. राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत बाजार समितीच्या विकास कामांचे लोकार्पण झाले. कार्यक्रमाला अनेक लोकप्रतिनिधी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांदेडमध्ये अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांनी आरक्षण, उपवर्गीकरण आणि न्यायाधीश विरुद्ध निषेध केलाय. मुक्ताईनगर परिसरात दरोडा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ताज्या घटनेत स्थानिक पत्रकार सचिन जनके यांची परिवर्तन चौकात मोटरसायकल चोरी झाली आहे. पोलिसांनी तपास सुरू केलाय. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस कर्मचारी कपात झाल्यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच एक मोठं गिफ्ट दिलंय. कंपनीने कर्मचाऱ्यांना क्वार्टरली व्हेरिएबल अलाउन्स ची घोषणा केली असून ज्युनियर कर्मचाऱ्यांना 100% टीव्हीपी देणार असल्याचं म्हटलंय. मध्य प्रदेशच्या जमुआ येथे संतापजनक घटना घडली आहे. सोशल मीडियावर एक मीम शेअर करणं तरुणाला चांगलंच महागात पडलंय. गावच्या पंचायतने त्या तरुणाला दुसऱ्या दिवशी पाय धुवून पाणी प्यायला भाग पडले. सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं उत्तर प्रदेश हादरलं. लखनौच्या बंथारा भागामध्ये 5 नराधमांनी 11वीत शिकणाऱ्या 17 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक अत्याचार केला. ही मुलगी बहिणीला भेटण्यासाठी घराबाहेर पडली होती. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे MBBS विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र दोघे अजूनही फरार आहेत. भोपाळमध्ये नोकरी मिळाली म्हणून पार्टी करणाऱ्या तरुणाचा
पोलिसांनी बेदम मारहाणीमध्ये मृत्यू झालाय, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे बंद पडलेले फेसबुक पुन्हा सुरू झाले. अखिलेश यादव यांचे फेसबुकवर 8 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. काबूलमधील हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तान सैन्याने डुरुंड रेषेवरील पाकिस्तानी चौक्यांवर जोरदार हल्ला केला असून तालिबानने 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा केलाय. सीमावर्ती भागात तणाव वाढत असून परिस्थिती गंभीर बनली आहे.